Hello friends, very well welcome to you. Today we are going to start our Java practicals. We know that the Java is one of the general purpose and object oriented programming language that was developed by Sun Microsystem in 1991. Java programming was initiated by James Gosling. जावा जी काही लँग्वेज आहे ही एक जनरल पर्पज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असून तिचा शोध सन मायक्रोसिस्टीमने 1991 ला जे काही जेम्स गॉसलिंग आहे त्यांच्या मदतीने लावला. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की जेम्स गॉसलिंग इज कॉल्ड फादर ऑफ जावा प्रोग्रामिंग. त्यांना फादर ऑफ जावा प्रोग्रामिंग असे म्हणतात. साधारणपणे जावा जी काही लँग्वेज आहे ही सिंपल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट इंटरप्रिटेड डायनॅमिक रोबोट सिक्युअर पोर्टेबल मल्टीथ्रेड असणारी हाय परफॉर्मन्स आणि इंटरॅक्टिव्ह अशी लँग्वेज आहे. जावाची जी काही एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये जे काही जावा डेव्हलपमेंट टूल किट ज्याला की आपण JDK असं म्हणतात त्याचा आपण वापर करतो. जावाची जी काही सोर्स फाईल आहे बघा ती सेव्ह होताना सेव्ह ॲज अ डॉट जावा या एक्सटेन्शनने त्या ठिकाणी सेव्ह होते आणि when it is compiled to get executed dot class फाईल जेव्हा ती कंपाईल केली जाते तर त्याची जी काही डॉट क्लास फाईल तयार होते. साधारणपणे जावा मध्ये जे काही JVM ज्याला आपण जावा व्हर्च्युअल मशीन म्हणतो whose main job is to load the class file and execute the byte codes which they contain. This all theory part you have already studied it. Am I right? Yes or no? Theory. I talk with you. Theory तुमची झालेली आहे बरोबर? हो सर. बघा तर मग जावाचं जे काही प्रॅक्टिकल आहे बघा त्याचं स्ट्रक्चर आपण जर बेसिकली बघायचा प्रयत्न केला सेमिस्टर फर्स्ट साठी जो काही लॅब कोर्स 2 आहे जावाचा साधारणपणे याच्यामध्ये जो काही कंप्लीट स्कोप ऑफ जावा आहे तो कव्हर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. देर आर दी 6 number of assignments or the practicals for a semester 1 is included in this practical lab course 2. First one is that Java tools and IDE simple Java programs. Second assignment is array of object and packages. Third one is the inheritance and interfaces. Fourth one is exception handling. Fifth one is input output and file handling. And the last and 6th number assignment in our syllabus is GUI, graphical user interface, designing, event handling and applet there. We have to see all these practicals, all these assignments one by one. Before it, we have to start our assignment number 1. Sorry, Java tools and IDE simple Java programs. बघा यामध्ये what to do whenever we are going to do the Java practical. It is different from PHP. बघा PHP पेक्षा याच्यामध्ये रन ची मेथड कशी आहे वेगळी आहे. बघा how to run the program, how to type the program, how to compile the program.
is already I have told you and send it through Google Class. बघा जावा मध्ये जर प्रोग्राम आपल्याला लिहायचा असेल तर आपण VI किंवा VIM पैकी एक एडिटर वापरतो. लक्षात येतोय? आवाज येतोय माझा? येस ऑर नो? हो सर येतोय. हा बघा, तर याच्यासाठी VI किंवा VIM नावाचा एडिटर वापरतो. मग सपोज आपण VI एडिटर घेतला, VI स्पेस फाइल नेम और प्रोग्राम नेट डॉट जावा, प्रोग्राम नेम और फाइल नेम डॉट जावा ने आपण जे काही व्हॉटेवर नेम आपल्याला फाईलला द्यायचं असेल ते डॉट जावा आपण त्या ठिकाणी घेत असतो. त्यानंतर प्रोग्राम राईट करायचा टर्मिनल वरती, तो लिहिल्यानंतर सेव्ह करण्यासाठी ESC:\W. त्यानंतर तो प्रोग्राम सुरुवातीला कंपाईल करावा लागतो. बघा, कंपाईल करण्यासाठी आपल्याला जावा सी नावाची कमांड आहे, वर्कबुक मध्ये पण दिलेला आहे. स्क्रीन वरती दिसतंय का जावा सी? हो सर. हा बघा, मग जावा सी व्हॉट टू डू? बघा, जावा सी इज द जावा कंपाइलर विच कंपाइल्स द डॉट जावा फाइल and convert it into dot class file, that is in the byte code मध्ये त्याचं रूपांतर करतो. If program has syntax error there, Java C reports to us, ते आपल्याला रिपोर्टिंग करतं. But if program is error free, the output of this command is one or more dot class file. मग त्याचं आउटपुट काय असतं? त्याची बाईट कोड किंवा क्लास फाईल त्या ठिकाणी क्रिएट होते. त्यानंतर प्रोग्राम आपल्याला रन करण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला जावा स्पेस फाइल नेम और प्रोग्राम नेम, त्याच्या पुढे डॉट जावा एक्सटेन्शन घेण्याची गरज नसते. अशा पद्धतीनं जावाचा प्रोग्राम राईट करतात, कंपाईल करतात आणि रन करतात. या बाबतीत कुणाला काही अडचण? येस ऑर नो? इफ यू हॅव क्वेश्चन इन युअर माइंड यू कॅन आस्क मी. काय अडचण? बघा, तर मग आज आपण आपली पहिली असाइनमेंटला सुरुवात करूया. असाइनमेंट मध्ये पहिला सेट ए आहे. सेट ए मध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचं प्रॅक्टिकल आज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे. वी हॅव टू रीड इट केअरफुली. युजिंग Java P, view the method of following classes from the lang package: java.lang.object, java.lang.string and java.util.scanner. म्हणजे काय? जी काही जावा पी कमांड आहे ती आपल्याला काय करायची आहे? एक्झिक्यूट करून बघायची आहे. बघा, ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? टेलनेट वरती आपल्याला काय करावं लागेल? जायला लागेल. ठीक आहे. बघा, टेलनेट कसं सुरू करायचं? मग सुरुवातीला आपण बघा लॉग इन करणार टेलनेट वरती. exam1 पासवर्ड आहे exam. त्यानंतर बघा, इथे आपण एखादा नावाचं फोल्डर केलं आणि त्यात ते प्रोग्राम केले तरी चालतात किंवा डायरेक्टली केलं तरी चालतात. बघा, इथं मी माझं पोटे नावाचं फोल्डर तयार केलेलं आहे. त्याच्यात जाण्यासाठी CD पोटे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यामध्ये जो काही पहिली कमांड आहे ती आपल्याला काय करायची आहे? एक्झिक्यूट करून बघायची आहे. मग ती कमांड काय आहे? जावा पी. बघा, जावा पी ही जी काही कमांड आहे ती कमांड एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला दिसेल की त्याच्यामध्ये जे काही इंटरनली ज्या मेथड्स आहेत ते आपल्याला दिसतात. मग आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे जावा पी
स्पेस जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर जावा डॉट लँग डॉट स्ट्रिंग, जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. आपल्याला फक्त काय करायचं आहे, त्याच्या अंडरच्या जे काही मेथड्स आहेत त्या बघायच्या आहेत. बघा मग आपण ती जी काही कमांड आहे जावा पी स्पेस जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट, ती आपण काय करणार, एक्झिक्यूट करणार. बघा एंटर दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या ज्या काही अंडर आहे जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्टच्या अंडर जितक्या काही मेथड्स आहेत त्या मेथड त्या ठिकाणी डिस्प्ले झालेल्या दिसतात. दिसताय का? आर यू लुक दिस स्क्रीन? स्क्रीन दिसते बाळांनो? हो सर. बघा ठीक आहे. मग अशा पद्धतीनं बघा त्याच्यामध्ये या ज्या काही वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला दिसतील, जसं की त्याच्यामध्ये असणार स्ट्रिंग टू स्ट्रिंग, नोटिफाय, नोटिफाय ऑल, वेट, फायनलाइज, अशा पद्धतीच्या सगळ्या मेथड त्या ठिकाणी दिसता आहेत. दिसताय का? हो सर. पहिलं प्रॅक्टिकल मध्ये काय आहे समजलं का? काय करायचंय, फक्त आहे त्या ज्या काही कमांड आहे त्या काय करायच्या आपल्याला, काय करून बघायच्या आहे त्या, फक्त एक्झिक्यूट करून बघायच्या आहेत. पहिली कमांड लक्षात आली? बघा आता दुसरी कमांड त्यांनी वर्कबुक मध्ये जाऊ आपण बघूया. दुसरी काय सांगितलेली आहे, जावा डॉट लँग डॉट स्ट्रिंग. त्या कमांडच्या अंडर कोणत्या मेथड येतात ते आपल्याला बघायचं आहे. बघा ती कमांड टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कोणकोणत्या मेथड्स त्या ठिकाणी आहेत. झाल्या डिस्प्ले? दिसतंय समोर? हो सर. ठीक आहे. त्याच्यानंतर तशीच अजून आपल्याला आणखीन एक मेथड त्यांनी दिलेली आहे, बघायचे आहे. बघा जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर, ते जे काही क्लास आहे त्या पॅकेजच्या अंडर असणाऱ्या मेथड्स फॉर फॉलोइंग क्लास आपल्याला दिसतात. बघा आता राहिलेली तिसरी मेथड आपण हे बघा, सिंपल आहे ना. व्हॉट टू डू, फक्त आपल्याला काय करायचं आहे तर ती जी काही कमांड आहे ती एक्झिक्यूट करून बघायची आहे. ठीक आहे. मग समजली पहिली असाइनमेंट, पहिलं प्रॅक्टिकल? हो सर. यामध्ये कुणाला काय अडचण? नाही सर. यस ऑर नो? ओके. तर मग आपण नेक्स्ट टाइम आपण काय करू, दुसरं जे काही प्रॅक्टिकल आहे त्याला सुरुवात करू.